मित्रांनो नमस्कार. तर मी मळ्यात आलोय. मी म्हणजे मी, पप्पा, शिवम, आम्ही तिघी मळ्यात आलोय. आता हे जे पाला आहे हा मला कळलं नाही कशाचं आहे. आता हा शेंगाचं आहे. शेंगा जे आहे त्याचा पाला आहे. त्याला शेंगा कमी होता. पप्पांनी बोललो ज्याला जास्त शेंगा आहे तेच तोडायचे. तर हे बघा ह्याला थोडे शेंगा आहे, मध्यम आहे. तो त्याला थोडे होते म्हणून तो उपटला नाही. तर हा बघा सुकलेला आहे. तर हा उपटून बघतो कसा आहे, चांगला आहे म्हणजे दाट आहे का नाही. तर उपटताच येत नव्हतं. आता बघा चांगले दाट शेंगा आणि मी पहिल्यांदा उपटतोय. मी कधी उपटलेलंच नाही आहे शेंगा. आता बघा ही शेंगा आहे एकदम मस्त आणि जाड आहे, एकदम जाड. तर हे बघा किती दाट लागले शेंगा, एकदम एकमेकांना चिटकून. एकदम गर्दी झाली त्या पालावर. आता मला कळलं की जो पाला आहे त्याला कमी पानं आहे त्याला कमी शेंगा, आणि ज्याला जास्त दाट पालं त्याला एकदम दाट शेंगा. आता तोडताना सुकलेलेच तोडायचे. ते सुकलेले पिवळे जे असतं ना भुईमुग ते एकदम मस्त असतं. आता बघा शिवम बघा मागे काय करतोय. आता हे बघा शेंगा दाणे एकदम त्याचे दाणे एकदम मोठा आहे. शिवम बघा आता जो कांदा आहे त्याला कांद्याची पात लागलेली आहे. शिवम कांदा वरती फेकतो. रॉकेट कसं जातं वरती तसं जातं आणि खाली येतं तसं सेम येतं रॉकेट सारखं. आणि त्याला वाटते की त्याचं जे तोंड आहे ते कांद्याचं तोंड पुढे असतं आणि ते जे पात आहे ना ती वरती असती मागे. आता हे बघा एकदम असा पिवळा तपकिरी रंगाचा शेंगा आहे. आणि आता हे जे भुईमुगचं जे शेत आहे हे पण एवढं दाट नाही. उन्हाळा लागलाय तर काही सुकून गेले आणि हे शेंगा एकदम दाट उतरलेले नाहीये, ही पातळ उतरलेली आहे. तर हा पण बघा हा थोडा गुलाबी आहे आणि हे कवळा आहे. कवळा असे गुलाबी. आता बघा थोडा टाईम झालाय जायचं आम्हाला नाशिकला. हे शेंगा आहे हे आम्हाला नाशिकला नेऊन जायचं आहे. तर हा बघा याला थोडासा कमी पाला आहे, तर याला कमी शेंगा लागले. तर बघा हे कमी आहे, दिसायला जाड होता. बघा मी इथे 8-7 शेंगा तोडलेले. आणि आता बघा जी शेंगा आहे ते मी काढतोय आणि पाला आहे तो आम्हाला गायला द्यायचा आहे. तर मी हे नाशिकला न्यायला चाललोय.